भारत अमेरिका व्यापार करारासंदर्भातील ही महत्त्वाची बातमी. भारत अमेरिका 500 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार. भारत आणि अमेरिका यांच्यात 500 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 41 लाख कोटी रुपये मूल्यांचा एक व्यापक व्यापार करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान, संरक्षण आणि कृषी क्षेत्रातील देवाणघेवाण वाढणार आहे. मात्र याच कराराच्या नावाखाली सोशल मीडियावर एक चुकीचा दावा पसरवला जात आहे. व्हायरल झालेला तो फेक व्हिडिओ काय आहे? तर सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की या करारामुळे अमेरिकेत कृषी उत्पादने भारतात स्वस्त दरात मिळतील. यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही आणि त्यांचे मोठे नुकसान होईल. तपासाअंती असे समोर आले आहे की हा व्हिडिओ AI निर्मित आहे. यामध्ये एका प्रसिद्ध न्यूज अँकरचा आवाज आणि चेहरा वापरून खोटा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. केंद्र सरकारचे स्पष्टीकरण आणि खंडन. केंद्र सरकारने या व्हिडिओला तात्काळ कारवाई करत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. शेतकऱ्यांचे हित आणि संरक्षण. सरकारने स्पष्ट केले आहे की कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारामुळे भारतीय शेतकऱ्याच्या हमीभावावर किंवा त्याच्या बाजारपेठेवर गदा येणार नाही. PIB फॅक्ट चेक द्वारे या व्हिडिओला फेक घोषित करण्यात आले असून अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फेक न्यूज पसरवणाऱ्या अकाउंट्सवर सायबर सेलद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कराराचे नेमके फायदे काय आहे? मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीमुळे भारतात नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. सेमीकंडक्टर आणि अंतराळ संशोधनात भारताला अमेरिकेचे सहकार्य मिळेल. भारतीय लघुउद्योजकांना अमेरिकेनं बाजारपेठ सहज उपलब्ध होईल. हे सर्व दावे पूर्णपणे खोटे आहेत. PIB फॅक्ट चेकने या व्हिडिओला फेक घोषित केलं आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की हा करार भारतीय शेती आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे हित पूर्णपणे जपतो. शेतकऱ्याच्या हमीभावावर किंवा त्याच्या बाजारपेठेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट या करारामुळे भारताला नवीन तंत्रज्ञान मिळेल आणि अनेक उद्योगांना फायदा होईल. म्हणून कोणताही व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. फेक न्यूजला बळी पडू नका. सरकारच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही सावध करा.